नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर श्रीरंग दिनकरराव कुडूक, सतीश प्रधान, ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे. या व्याख्यानामध्ये आज आपण TYBA सेमिस्टर 5 पेपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट नंबर 8 या विषयाचा मॉड्यूल नंबर 2, ज्या विविध शास्त्रज्ञांचे सिद्धांत त्या मॉड्यूलमध्ये आहेत, त्यामधीलच एक सिद्धांत तो म्हणजे आर्थर लुईस यांचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत आपण आज घेणार आहोत. आज दिनांक 10/3/2016 रोजी त्या सिद्धांताचं जे नाव आहे ते नाव आहे अनलिमिटेड सप्लाईज ऑफ लेबर थेरी. अनलिमिटेड ऑफ सप्लाईज ऑफ लेबर थेरी या नावाचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत सर्वप्रथम आपण विचारात घेऊ. आर्थर लुईस हे अलीकडील काळामधलं खूप महत्त्वाचं असं नाव आहे. हेरॉडोमार प्रतिमानाच्या नंतर विकसनशील अविकसित देशांच्या विकासाच्या संदर्भात जेव्हा विविध प्रश्नांचा आपण विचार करतो त्यामध्ये आर्थर लुईस या अर्थशास्त्रज्ञाने अविकसित देशांच्या बाबतीत फार मोठं मार्गदर्शन, फार मोठं तत्व प्रसिद्ध केलेलं आहे. हा त्यांचा सिद्धांत ज्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे त्या पुस्तकाचं नाव आहे इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट विथ अनलिमिटेड सप्लाय ऑफ लेबर. जे ह्या नावावरूनही आपल्या लक्षात येईल की आर्थिक विकास जो करायचा आहे तो अमर्यादित श्रमपुरवठ्याच्या आधारे करायचा आहे असं त्याचं प्रतिपादन आहे. आर्थर लुईस हे आगळेवेगळे अर्थशास्त्रज्ञ यासाठी की त्यांनी प्रत्यक्ष चायना, भारत या देशांच्या अंतर्गत जाऊन त्या देशामध्ये असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या देशाला कोणत्या मार्गाने विकसित होणं शक्य आहे, करणं शक्य आहे, याविषयी लुईस यांचे विचार हे वास्तव प्रत्यक्ष अविकसित विकसनशील देशांना उपयोगी पडणारे आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. आर्थर लुईस यांनी अविकसित देशांच्या बाबतीत प्रचंड लोकसंख्या म्हणजेच अमर्याद श्रमशक्तीचा पुरवठा करू शकेल आणि त्यामुळे अशा देशातील विकासाची जी प्रक्रिया आहे ही विकासाची प्रक्रिया गतिमान करता येईल असं त्यांचं मत आहे. त्यांच्या मते अमर्याद श्रमपुरवठ्यातून विकासाची प्रक्रिया सुरू होण्यासाठी महत्त्वाच्या 2 गोष्टी घडून येणं आवश्यक आहे. आणि पहिली गोष्ट त्यांच्या मते की ह्या अमर्यादित श्रमशक्तीला निर्वाह पातळीवर जगत असलेल्या परंपरागत क्षेत्रातून, ज्याला आपण ट्रॅडिशनल सेक्टर किंवा ॲग्रिकल्चर सेक्टर किंवा सबसिस्टन्स सेक्टर असं म्हणतो, या क्षेत्रातून आधुनिक भांडवल प्रधान क्षेत्रात संक्रमित करता आलं पाहिजे
आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की भांडवली क्षेत्रातील बचतीचं प्रमाण वाढवून त्या बचतीचा उपयोग नवीन गुंतवणुकीसाठी झाला पाहिजे. फार मोठ्या महत्वाच्या दोन गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत की त्यांच्या मते ज्या देशात प्रचंड लोकसंख्या आहे अशा देशात विकास करणं शक्य आहे. हा विकास जो करायचा आहे तो अनलिमिटेड लेबर सप्लायच्याच आधारे करायचा आहे. म्हणजे त्यांचं जे काही तत्वज्ञान आहे ते अत्यंत आगळं वेगळं यासाठी मानायचं की अनेक अर्थशास्त्रज्ञ, अनेक अर्थतज्ञ देशाच्या अंतर्गत विकासाला अडथळा असणारा जो महत्वाचा घटक आहे तो घटक म्हणजे पॉप्युलेशन, लोकसंख्या. परंतु लुईस यांनी अविकसित देशांमधील असणारी अतिरिक्त लोकसंख्या हीच त्या देशाचं विकासाचं साधन होऊ शकतं, हा आगळा वेगळा मार्ग स्पष्ट करणारे लुईस हे पहिले अर्थशास्त्रज्ञ आहेत. आणि म्हणून लुईस यांनी अविकसित देशाची संपूर्ण पाहणी केल्यानंतर, संपूर्ण अर्थव्यवस्था जाणून घेतल्यानंतर त्यांना असं वाटलं की ही जी अविकसित असलेली अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था दोन भागांमध्ये विभागलेली असते. म्हणजे या इकॉनॉमीचं जे डिव्हिजन आहे ते डिव्हिजन दोन भागात झालेलं असतं असं मत आर्थर लुईस यांनी व्यक्त केलेलं आहे. त्या अर्थव्यवस्थेचा लहान पार्ट, लहान भाग, लहान क्षेत्र म्हणजे भांडवल प्रधान असणारं क्षेत्र, म्हणजेच उद्योगाचं क्षेत्र. आणि म्हणूनच असं महत्वाचं क्षेत्र विस्तारानं अल्प असतं आणि म्हणूनच अशा अल्प असलेल्या क्षेत्राकडून म्हणजेच भांडवली क्षेत्राकडून त्या देशातील ज्या सेवा उद्योगासंबंधीच्या ज्या काही बाबी आहेत त्यामध्ये गुंतवणूक करताना भांडवलाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने उत्पादन हे बाजारपेठेसाठी असून अंतिम नफा कमवणं हाच उद्देश असतो. या देशातील जो उत्पादक वर्ग आहे हा उत्पादक वर्ग उत्पादन करताना प्रामुख्यानं प्रॉफिट मॅक्झिमायझेशन हेच तत्व डोळ्यासमोर ठेवतो आणि त्या ठिकाणी नफा मिळविणं हे त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. भांडवली क्षेत्रामध्ये या क्षेत्रातील जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक ही अत्यंत महत्त्वाची असते की ज्यामुळे त्या उत्पादकांना सुद्धा गुंतवणुकीच्या प्रेरणा प्राप्त होतील आणि कोणत्याही प्रकारचं जे नुकसान आहे ते कमीत कमी राहावं असंच त्या गुंतवणूकदारांचं मत असतं, गुंतवणूकदारांचा प्रयत्न असतो. आर्थर लुईसनं मत व्यक्त करताना असं सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे की भांडवली असणारं जे क्षेत्र आहे हे भांडवली क्षेत्र विस्तारानं अत्यल्प असतं. त्या भांडवली क्षेत्रामध्ये भांडवलाची गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा मिळावा यासाठी प्रत्येक गुंतवणूकदार, प्रत्येक उत्पादक प्रयत्न करतो. यासाठी त्यांनी एक छोटंसं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, एक उपमा दिलेली आहे की या दोन क्षेत्रांची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती कशी आहे याच्याविषयी एक उदाहरण दिलेलं आहे की आर्थर लुईस असं म्हणतात की अविकसित देशातील असणाऱ्या क्षेत्राचे जे विभाजन आहे
ते दोन भागात आपण करतो, एक कॅपिटलिस्ट सेक्टर आणि दुसरं सबसिस्टन्स सेक्टर, म्हणजे भांडवली क्षेत्र आणि दुसरं निर्वाह क्षेत्र. हे भांडवली क्षेत्र जे म्हणून आहे, हे भांडवली क्षेत्र व्यापकतेनं कमी असतं आणि निर्वाह क्षेत्र व्यापकतेनं अधिक असतं. एक उपमा देऊन त्यांनी हे उदाहरण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे की एखादा अथांग महासागर असेल, या महासागरामध्ये जसं बेट अत्यंत कमी व्यापकतेचं असतं, संकुचित स्वरूपाचं असतं, त्याची व्यापकता कमी असते, त्याप्रमाणे भांडवली क्षेत्राची व्यापकता कमी असते. बेटासारखं अस्तित्व ह्या भांडवली क्षेत्राचं असतं. तर दुसरीकडे निर्वाह क्षेत्र हे त्या बेटाच्या सभोवताली जो पाण्याचा विस्तीर्ण वेढा असतो, त्या विस्तीर्ण पाण्यास सारखं हे निर्वाह क्षेत्र, ज्याची व्यापकता अधिक असते. अशा पद्धतीनं या समुद्रामधील असणाऱ्या पाण्याची आणि बेटाची उपमा देऊन भांडवली क्षेत्र आणि निर्वाह क्षेत्र याविषयी माहिती दिलेली आहे. आणि म्हणून भांडवली क्षेत्रामध्ये भांडवल निश्चितच महत्त्वाचं आहे. या भांडवलाचा आधार घेऊनच गुंतवणुका केल्या जातात आणि जर तिथे सरप्लस मिळत असेल तर त्या सरप्लस मिळणाऱ्या अधिक्याच्या उत्पन्नातून बचत करून, बचतीमधून नवीन भांडवल उभारणी करून उद्योगांची उभारणी करण्याचं काम या अर्थव्यवस्थेतील भांडवली क्षेत्रामध्ये केलं जातं. उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न याच क्षेत्रांकडनं केला जातो. आणि म्हणून भांडवली क्षेत्र जे आहे ते भांडवली क्षेत्र कसं असतं, तर भांडवली क्षेत्र हे हाय इन्कम, अधिक उत्पन्न देणारं असणारं असं क्षेत्र आहे. त्याचबरोबर हाय प्रोडक्टिव्हिटी, उच्च उत्पादकता या क्षेत्रामध्ये असते. हाय लेवल ऑफ कॅपिटल फॉर्मेशन, मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मिती करण्याची ऊर्जा, भांडवल निर्मिती करण्याची ताकद, क्षमता या क्षेत्रामध्ये असते. एकीकडे हे भांडवली क्षेत्र वेगवेगळ्या बाबतीमध्ये आपण जर विचारात घेतलं तर ते कॅपिटलिस्ट सेक्टर जे म्हणून आहेत ते सेक्टर हाय इन्कम असलेलं असतं, हाय प्रोडक्टिव्हिटी असते आणि हाय लेवल ऑफ कॅपिटल फॉर्मेशन असलेलं असतं. तर दुसऱ्या विरुद्ध बाजूला जे क्षेत्र आहे ते म्हणजे सबसिस्टन्स सेक्टर. या सेक्टरमध्ये परंपरागत क्षेत्र जे म्हणून आहे, पारंपरिक क्षेत्र जे म्हणून आहे, हे क्षेत्र असतं. हे क्षेत्र तुलनात्मक दृष्ट्या फार मोठं असून शेती व पारंपरिक व्यवसाय करण्यामध्ये यातील लोक गुंतलेले असतात. की शेती क्षेत्रामध्ये आपल्याला विविध प्रकारचे जे काही पोट व्यवसाय आपण ज्याला म्हणतो, जे सब बिझनेस आपण ज्याला म्हणतो, असे बिझनेस करणारे जे लोक आहेत, उदाहरणार्थ पशुपालन असेल, मत्स्य व्यवसाय असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय करणारे जे कोणी व्यक्ती आहेत ते व्यक्ती शेती आणि पारंपरिक व्यवसाय यामध्ये गुंतलेले असतात. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे आणि या शेती क्षेत्रामध्ये अत्यंत जुन्या साधनांचा, पद्धतीचा वापर करून त्या क्षेत्रामध्ये उत्पादन केलं जातं. एकूणच अविकसित देशात भूमी म्हणजेच असणारं जे पारंपरिक व्यवसाय असलेलं क्षेत्र आहे, त्यावरती लोकसंख्येचा प्रचंड भार असल्यामुळे एक महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी लुईसनं म्हटलेलं आहे की लोकसंख्येचा जमिनीवरती भार असल्यामुळे त्या श्रमिकांची जी मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी आहे
ती मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी त्या श्रमिकांची शून्य असते, काहीही नसते, फार कमी असते, असं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर ते या परंपरागत चालणाऱ्या व्यवसायामध्ये ज्या आर्थिक मोजमापाचा जर विचार केला तर यामध्ये उत्पादकतेचं प्रमाण खूप कमी असतं. उत्पादकता कमी असल्यामुळे मिळणारं जे काही सरप्लस, ज्याला आपण अतिरिक्त उत्पन्न असं म्हणतो, जास्तीचं उत्पन्न असं म्हणतो, हे जास्तीचं आधिक्य या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही. वेतन व जीवनमान निर्वाह पातळीवरच राहतं. जे वेतन आहे हे जगण्यापुरतं आवश्यक असलेलं जे काही वेतन आहे, एवढंच वेतन त्या क्षेत्रातील नागरिकांना, श्रमिकांना दिलं जातं. आणि म्हणूनच या उत्पन्नच नसलेल्या श्रमिकांची जी बचत आहे ती अत्यंत नगण्य असते. बचत फार कमी असल्यामुळे अगदी तीही बचत जर आपण पाहिलं तर मौल्यवान धातू आपण ज्यांना म्हणतो, सोनं असेल, चांदी असेल, अशा मौल्यवान धातूंमध्येच गुंतवणुका केल्या जातात. आणि त्याचा परिणाम म्हणून प्रत्यक्षामध्ये असणारी जी बचत आहे ती फार कमी असते. आणि या बचतीच्या कमतरतेमुळे भांडवल वाढत नाही. आणि भांडवल जर वाढत नसेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकता प्राप्त होणार नाही. आणि म्हणूनच या निर्वाह क्षेत्रामध्ये अनलिमिटेड सप्लाय ऑफ लेबर, अमर्याद श्रमशक्ती असते, पण तिचा उपयोग अधिक उत्पादकता कार्यासाठी केला जात नाही. ही जी अडचण आहे ती अडचण आर्थर लुईसनं पाहिली, विचारात घेतली आणि त्यांना असं वाटलं की विकसनशील देशांचा, अविकसित देशांचा जर विकास साध्य करायचा असेल तर तो विकास साध्य करण्यासाठी आपणास ही एक्सेस जो लेबर आहे, जी पॉप्युलेशन अनलिमिटेड आहे, अशा अतिरिक्त लोकसंख्येचा, अतिरिक्त श्रमशक्तीचा उपयोग आपण जर निर्वाह क्षेत्रातून भांडवली क्षेत्रामध्ये त्यांना स्थलांतरित करू शकलो तर त्याचा परिणाम म्हणून त्या अविकसित देशाचा निश्चितपणानं विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच लुईसनं जी काही मत व्यक्त केलं त्या मतामध्ये, त्यांच्या सिद्धांतामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा जो काही पूर्ण सिद्धांत आहे तो सिद्धांत अत्यंत सिंपल अशा तत्वावरती आधारित आहे की त्यांच्या मते अमर्यादित श्रमशक्तीला अविकसित देशात जी अनलिमिटेड लेबर फोर्स असतो, त्या अनलिमिटेड लेबर फोर्सला भांडवल प्रधान क्षेत्रामध्ये जर वापरता आलं, जर त्यांना ट्रान्सफर करता आलं तर अविकसित देशांना निश्चितपणानं त्या क्षेत्राचा, त्या अर्थव्यवस्थेचा विकास सहजपणे करता येईल. फार आगळीवेगळी गोष्ट ही त्यांनी स्पष्ट केलेली आहे. आणि म्हणूनच त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून हे आर्थर लुईस यांनी जे काही मत स्पष्ट केलेलं आहे ते स्पष्ट मत विचारात घेत असताना एक बाब आपल्याला समजून घेतली पाहिजे. आणि त्यासाठी पारंपरिक क्षेत्रातून भांडवली क्षेत्राकडे श्रमशक्ती कशी वळवता येईल हे त्यांनी त्यांच्या सिद्धांतात स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा सिद्धांत ज्या गृहीतकांवर आधारित आहे ते गृहीतक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम त्यांनी असं अझम्पशन केलेलं आहे
की त्या देशामध्ये असणारे जे काही बेरोजगारी मध्ये असणारी श्रमसंख्या आहे, या बेरोजगारी असलेल्या श्रमसंख्येचा सीमांत उत्पादकता ही शून्य असते, ती अत्यंत अल्प असते. म्हणजेच देशातील श्रमिकांची सीमांत उत्पादन क्षमता शून्य किंवा ती कमी असते, असं त्यांचं गृहीतक आहे. त्याचबरोबर श्रमिकांचा जो पुरवठा आहे, तो पुरवठा पूर्णतः लवचिक आहे, तो पुरवठा इलॅस्टिक स्वरूपाचा आहे. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये द्विस्तरीय अर्थव्यवस्था आढळून येते आणि हे द्विस्तरीय अर्थव्यवस्था म्हणजेच एक भांडवली क्षेत्र आणि दुसरं निर्वाह क्षेत्र. आणि सगळ्यात महत्त्वाचं गृहीतक असं की त्या अर्थव्यवस्थेमध्ये एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये अतिरिक्त श्रमिकांचं स्थलांतर केल्यानंतर त्या उत्पादकाला जे आधिक्य प्राप्त होईल, जे सरप्लस मिळेल, जे अधिक्याचं उत्पन्न मिळेल, त्या उत्पन्नाचा विनियोग केवळ आणि केवळ साठी केला जातो. खूप महत्वाचं हे गृहीतक आहे. जर त्या उत्पादकांना निर्वाह क्षेत्रातून श्रमिकांना भांडवली क्षेत्रामध्ये स्थलांतरित केलं आणि त्या स्थलांतरित श्रमिकांच्या आधारे जर भांडवली क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणात नफा प्राप्त मिळाला, तर हा मिळालेला नफा कोणत्याही अनुत्पादक कार्यासाठी स्वतःच्या खर्चासाठी तो उत्पादक उपयोगात आणणार नाही. मग तर मिळालेला जो नफा आहे, हा मिळालेला नफा तो उत्पादक पुनर्गुंतवणुकीसाठीच उपयोगात आणेल. जर अशा पद्धतीनं प्राप्त होणारा अधिक्याचा नफा पुनर्गुंतवणुकीसाठी उपयोगात आणला जात असेल, तर निश्चितपणानं निर्वाह क्षेत्रातून भांडवली क्षेत्रामध्ये श्रमिक जेव्हा आपण स्थलांतरित करू, त्या श्रमिकांच्या आधारे जे उत्पादन प्राप्त होईल, त्या मिळालेल्या उत्पन्नातून त्यांचा वेतन खर्च वजा केल्यानंतर जी उत्पन्न शिल्लक राहतं, जो सरप्लस वाढावा अतिरिक्त उत्पन्न शिल्लक राहतं, ते जर पुनर्गुंतवणुकीसाठी वापरलं, तर निश्चितपणानं पुन्हा दुसऱ्यांदा निर्वाह क्षेत्रातून भांडवली क्षेत्रामध्ये जे अतिरिक्त श्रमिक आहेत, ते आपल्याला ट्रान्सफर करता येतील. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट विचारात घेणं गरजेचं आहे की निर्वाह क्षेत्रातून भांडवली क्षेत्रामध्ये श्रमिक जेव्हा येतो, तेव्हा त्या भांडवली क्षेत्रामध्ये काम करताना तो वेगवेगळ्या कौशल्याचा, वेगवेगळ्या यंत्राचा उपयोग करून उत्पादन करत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून त्याची उत्पादन क्षमता वाढत असते, त्याचा वेतन दर अधिक असतो. हा वेतन दर कसा असतो? निर्वाह क्षेत्रातील वेतन दरापेक्षा भांडवली क्षेत्रातील वेतनाचा दर अधिक असतो. हा वेतन दर दिल्या गेल्यानंतरही त्या उत्पादकाला, त्या गुंतवणूकदाराला मिळणारा नफा जो आहे, तो निश्चितपणानं प्राप्त होतो. आणि म्हणूनच या निर्वाह क्षेत्रातून भांडवली क्षेत्रामध्ये श्रमिकांचं जे स्थलांतर आहे, हे स्थलांतर निश्चितपणानं होईल. कारण निर्वाह क्षेत्रातील वेतनाच्या दरापेक्षा भांडवली क्षेत्रातील वेतनाचा दर अधिक असल्या कारणानं निर्वाह क्षेत्रातील श्रमिक भांडवली क्षेत्रामध्ये जाण्यासाठी सहजपणे तयार होतील, असा निकष, असं मत लुईस यांचं आहे. लुईस यांनी हा जो सिद्धांत मांडला, हा सिद्धांत मांडताना किंवा या सिद्धांत परिणामकारकपणे प्रत्यक्षात उतरण्यासाठी लुईसनं दोन गोष्टी अभिप्रेत आहेत. लुईसच्या मते त्यांचा जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत प्रत्यक्षात येण्यासाठी म्हणजेच अनुभवास येण्यासाठी, तो त्या कसोटीवरती उतरविण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. आणि पहिली गोष्ट म्हणजे
आधुनिक क्षेत्रातील मजुरीचा दर हा पारंपरिक क्षेत्रातील वेतनदारापेक्षा थोडा तरी जास्त दिला पाहिजे. हे केव्हा शक्य होईल? लुईसचा विकासाचा सिद्धांत केव्हा अनुभवास येईल? तर लुईस असं म्हणतात, की भांडवली क्षेत्रातील म्हणजेच औद्योगिक क्षेत्रातील वेतनाचा जो दर आहे, हा दर पारंपरिक किंवा निर्वाह क्षेत्रातील वेतन दरापेक्षा थोडा तरी जास्त असला पाहिजे. त्याचबरोबर त्या मजुरीच्या दरामध्ये असा फरक नसेल, तर एका क्षेत्रातून श्रमशक्ती दुसऱ्या क्षेत्रात जाणार नाही. ही पहिली गोष्ट लुईसनं आपल्याला सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बचतीचा दर वाढणं आवश्यक आहे. बचतीचा दर वाढला तर भांडवल निर्मिती वाढून श्रमशक्ती जास्तीत जास्त प्रमाणात भांडवली क्षेत्रामध्ये जाईल आणि ह्या बचत वाढवण्यासाठी नफ्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण मजुरीच्या प्रमाणापेक्षा वाढलं पाहिजे, असं या ठिकाणी लुईस यांचं मत आहे. म्हणजेच लुईसच्या मते उत्पन्नाचा मोठा हिस्सा बचत करणाऱ्याच्या हातात असला पाहिजे. गुंतवणुका जर अधिक करायच्या असतील तर गुंतवणुका अधिक करण्यासाठी एकूण उत्पन्नापैकी आधुनिक क्षेत्रातील उत्पन्नाचा वाटा हा बचत करणाऱ्याच्या हाती असला पाहिजे. जर बचत करणाऱ्याकडे अधिक उत्पन्न असेल तर त्याचा परिणाम म्हणून त्या देशामध्ये गुंतवणुका अधिक होतील. म्हणजेच लुईसच्या मते नफा वाढत राहणं ही गोष्ट अधिक महत्वाची आहे. लुईसच्या मते विकास प्रक्रिया जर सुरू व्हायची असेल तर किंमत आणि वेतन यांचं जे प्रमाण आहे ते सुद्धा योग्य राहिलं पाहिजे. या प्रमाणामध्ये कोणत्याही प्रकारचा विरोधाभास असता कामा नये. श्रमशक्तीच्या वाढत्या उपयोगामुळे एकूण उत्पादन वाढत असताना जो काही नफा आहे तो नफा सुद्धा वाढला पाहिजे आणि मजुरीचा दर हा कायम असला पाहिजे. आपल्याला निश्चितपणानं हे मान्य करावं लागतं, की लुईसनं ज्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या 2 गोष्टी झाल्याशिवाय या ठिकाणी अविकसित देशांमध्ये गुंतवणुका होणं शक्य नाही आणि म्हणूनच त्यांनी बचत करणाऱ्यांना प्राधान्य दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं मत असं, की पैशाचा पुरवठा आणि विकास याचाही विचार करणं गरजेचं आहे. अमर्याद श्रमशक्ती आहे आपल्याकडे. या श्रमशक्तीचा उपयोग करून त्यांच्या आधारे अधिक उत्पादन करून आपण नफा मिळवू शकतो, भांडवल निर्मिती करू शकतो. त्याचबरोबर ही जी भांडवल निर्मिती आहे, ही भांडवल निर्मिती पैशाचा पुरवठा करण्यासाठी मदत करते. पैशाचा पुरवठा वाढला की किमती वाढतात. हे जरी खरं असलं तरी थोड्याच वेळात उपभोग्य वस्तूचं उत्पादन वाढून किमती पुन्हा खालच्या पातळीवरती स्थिरावतात, असा लुईसला विश्वास आहे. आणि म्हणूनच लुईसच्या मते अमर्याद श्रमशक्तीतून विकासाची प्रक्रिया सुरू झाल्यावर ही श्रमशक्ती पूर्णपणे भांडवली क्षेत्रात वापरली जाईपर्यंत राहायला हवी. पण प्रत्यक्षात मात्र या श्रमशक्तीच्या गतिक्षमतेला काही मर्यादा असतात. संपूर्ण श्रमशक्ती भांडवली क्षेत्रात जाण्यापूर्वीच विकासाची प्रक्रिया थांबू शकेल. भांडवली क्षेत्र हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये खूप अडचणी आहेत आणि ह्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. भांडवली क्षेत्र श्रमशक्ती आपल्याकडे खेचू लागते म्हणजेच परंपरागत क्षेत्रात श्रमशक्तीचा तुटवडा भासतो आणि त्यामुळे या क्षेत्रातील श्रमिकांची उत्पादकता वाढून वेतनाचा दर वाढू लागेल आणि हा दर भांडवली क्षेत्रातील दरापेक्षा जास्त होऊ शकेल. अशा प्रकारची एक शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर तंत्रविज्ञानातील विकासामुळे शेतीचे उत्पादन वाढून परंपरागत शेतीतील मजुरीचा दर सुद्धा वाढू शकतो. जर तंत्रज्ञान अवगत तंत्रज्ञान जी काही आधुनिक बी बियाणं आहेत याचा वापर करून जर शेती क्षेत्रामध्ये उत्पादन घेतलं जाऊ लागलं तर त्याचा परिणाम म्हणून उत्पादनात वाढ होईल आणि त्या क्षेत्रातील मजुरीचा दर
सुद्धा वाढू शकेल. अन्नधान्य असतील, कच्चा माल असेल, यांच्या किमती वाढल्यास कृषी उत्पादनाची जी काही सापेक्ष किंमत आहे ती कमी होईल आणि साहजिकच परंपरागत क्षेत्रातील मजुरी सुद्धा वाढू लागते. आपल्याला ह्या गोष्टीच्या बाबतीत असं म्हणता येईल की हे या अडचणी आहेत, भांडवली श्रमशक्तीच्या संदर्भामध्ये असणाऱ्या ह्या अडचणी आहेत. आणि म्हणून थोडक्यामध्ये त्यांनी जे काही मत व्यक्त केलं ते मत असं की विकसनशील देशांना विकास करण्यासाठी लोकसंख्या ही अडचण भासते, वाटते. मात्र लुईस असं म्हणतात की अविकसित देशांना विकास करण्यासाठी जी त्या देशात असणारी अतिरिक्त लोकसंख्या आहे त्याच लोकसंख्येचा आधार घेऊन देशाला प्रगती करणं शक्य आहे. ते राष्ट्र प्रगती करू शकतं. त्याच साधनाचा म्हणजेच अतिरिक्त श्रमशक्तीचा उपयोग करून देशाला प्रगत होता येतं. हा नाविन्यपूर्ण असा संदेश लुईसनं त्यांच्या सिद्धांतात दिलेला आहे. आपण या लुईसच्या सिद्धांताचं मूल्यमापन पाहू. लुईसचा सिद्धांत प्रथम दर्शनी फार आकर्षक वाटला, तरी तो सिद्धांत प्रत्यक्ष अनुभवास येण्यासाठी विविध अडचणी आहेत. तसेच हा सिद्धांत मांडताना लुईसने अनेक गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत आणि ही जी गृहीत आहेत ही वास्तवात फारशी टिकणारी नाहीत. या दोन गोष्टीच्या संदर्भात लुईसच्या सिद्धांताचं मूल्यमापन करताना आपल्याला काही गोष्टी ह्या विचारात घेता येतील. आणि पहिली गोष्ट अशी की लुईसने श्रमाचा अमर्याद पुरवठा गृहीत धरला आहे. श्रमाचा अमर्याद पुरवठा म्हणजे देशाची अतिरिक्त लोकसंख्या आहे, पण प्रत्यक्षात अविकसित देशात लोकसंख्या अतिरिक्त नसून अनेक देशातील खरा प्रश्न अपुऱ्या श्रमशक्तीचा व कमी लोकसंख्येचा आहे. हे लुईसनं लक्षात घेतलेलं नाही अशी टीका या सिद्धांतावर केली जाते. दुसरी टीका काही विचारवंतांनी केलेली आहे की छुपी बेरोजगारी, ज्याला आपण डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो, ही कल्पना ग्राह्य वाटत नाही. व छुपी बेरोजगारी असल्याशिवाय श्रमशक्तीचा अमर्याद पुरवठा असेल हे मान्य करता येत नाही. लुईसच्या सिद्धांतामध्ये मात्र श्रमशक्तीचा पुरवठा अमर्याद असण्यासाठी छुपी बेरोजगारी आवश्यक असतेच असे नव्हे. ज्यावेळी श्रमशक्तीची उत्पादकता एका क्षेत्रात कमी व दुसऱ्या क्षेत्रात जास्त असते त्यावेळी लुईसचे विवेचन अशा देशांच्या बाबतीत समर्पक ठरू शकते. परंपरागत क्षेत्रातील उत्पादकता नेहमीच भांडवली क्षेत्रातील उत्पादकतेपेक्षा कमी असते ही गोष्ट कधीच नाकारता येणार नाही. त्याचबरोबर ती परंपरागत क्षेत्रातील श्रमिक अशिक्षित असतात, अप्रशिक्षित असतात, अकुशल असतात. त्यामुळे त्याला भांडवली क्षेत्रात नेणं हे इतकं सोपं आणि सहज नसतं. तसेच भांडवली क्षेत्र प्रामुख्याने शहरी स्वरूपाचे असल्याने श्रमिकांच्या या स्थलांतरात तसेच अनेक राजकीय, मानसिक व सांस्कृतिक प्रकारचे अडथळे निर्माण होतात. परंपरागत क्षेत्रातील लोकांची वृत्ती व विचार देखील परंपरागत असतात आणि त्यांचे आधुनिकीकरण घडवून आणणं हे फार मोठं आव्हान असतं. अशा पद्धतीची ही जी काही टीका आहे, जी त्रुटी आहे, ती अभ्यासकांनी दाखवून दिलेली आहे. त्याचबरोबर ज्या देशात परंपरागत क्षेत्र फार मोठं असतं, उदाहरणार्थ भारत, त्या देशात भांडवलदार वर्ग व भांडवल वर्गाची उद्योजक प्रेरणा यांचा अभाव असतो. अशा अवस्थेमध्ये वाढत्या उत्पादनातून बचत करून नव्या उद्योगांना चालना देणारा वर्गच अस्तित्वात असू शकणार नाही आणि त्यामुळेच अशा देशातील भांडवली क्षेत्र श्रमशक्तीला विचारात घेत नाही. म्हणूनच अशा देशातील श्रमशक्ती ही त्या अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा निर्माण करू शकते असं या ठिकाणचं अवलोकन आहे. भांडवली क्षेत्रात या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो काही प्रश्न आहे तो मागणीचा प्रश्न आहे.
अविकसित देशामध्ये उत्पन्नाची पातळी कमी, त्यामुळे मागणी कमी असते आणि मागणी कमी असल्यामुळे बाजाराचा विस्तार होत नाही आणि उत्पादनाच्या विकासाला मर्यादा पडत असतात. हे लुईसचं विचारात घेतलेलं नाही असं काही अभ्यासकांचं मत आहे. त्याचबरोबर भांडवली क्षेत्रातील वाढतं उत्पादन एकतर निर्यात झालं पाहिजे किंवा भांडवली क्षेत्रामध्येच ते विकलं गेलं पाहिजे. जर हे उत्पादन परंपरागत क्षेत्रात विकलं जावं अशी अपेक्षा असेल तर परंपरागत क्षेत्रातील क्रयशक्ती वाढली पाहिजे. म्हणजेच या क्षेत्रात उत्पन्न वाढलं पाहिजे. उत्पन्न वाढवण्यासाठी उत्पादकता व वेतन यांची वाढ होणं आवश्यक आहे आणि परंपरागत क्षेत्रातील वेतन वाढत असल्यास त्या क्षेत्रातील श्रमशक्ती भांडवली क्षेत्रात खेचली जाण्याचा प्रश्नच येत नाही व विकास प्रक्रिया सुरू होण्याचाही प्रश्न निर्माण होत नाही. अशा पद्धतीची अडचण या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. लुईस यांच्या सिद्धांतामध्ये व्यावहारिक अडचणी ह्या निश्चितपणानं आहेतच. त्या सिद्धांतामध्ये सैद्धांतिक रूपानं मांडलेल्या आहेत. अविकसित देशात बचत आणि भांडवल निर्मितीची प्रक्रिया ही किती महत्त्वाची आहे हे या सिद्धांतामुळे आपल्याला स्पष्ट होतं. वाढत्या गुंतवणुकीमुळे विकास शक्य होतो. हे जे मूलभूत तत्व आहे, हे मूलभूत तत्व सुद्धा या सिद्धांताचं बलस्थान आहे आणि म्हणूनच देशातील बचत, भांडवल निर्मिती आणि किंबहुना वाढती गुंतवणूक या महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी लुईस यांनी विचारात घेतलेले आहेत आणि म्हणूनच या सिद्धांतामध्ये काही त्रुटी असल्या तरीही या सिद्धांताचं जे बलस्थान आहे ते बलस्थान म्हणजे लुईस यांनी अविकसित देशात ज्या ज्या काही अडचणी आहेत असं लोक मानतात. उदाहरणार्थ लोकसंख्या ही अडचण आहे, ही अविकसित देशांची डोकेदुखी आहे असं मानलं जातं. परंतु लुईस यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये ही जी अनलिमिटेड सप्लाईज ऑफ लेबर आहे याच आधारे त्या देशाची प्रगती करता येते हा आगळा वेगळा विचार या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून त्या सिद्धांताचं नावच आहे अमर्याद श्रमिकांच्या आधारे देशाची प्रगती करणं. असं त्यांचं या ठिकाणचं टायटल जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच आर्थर लुईस हे आधुनिक काळात अनेक अर्थशास्त्रज्ञांपैकी एक महत्त्वाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी त्यांच्या विचारांचा मागोवा आपण घेतलेला आहे आणि हा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. ओके, धन्यवाद.